की नाही? आणि सर्वसामान्यांना हेच वाटतं की आकाशापेक्षा मोठं काहीच नाही, पण माझे ज्ञानोबाराय सांगतात गगनाहून वाढना माये, गगनाहून वाढना गगनाहुनी वाढ नाम आहे. बघा या आकाशापेक्षा सुद्धा मोठं काय आहे देवाचं? अनुरेनु या तुगडा तुका बजाए बडा, तुका बजाए बडा, तुका बजाए महाभूतात अडकत नाहीत का? अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. आणि आता मुद्दा काय आहे की संत हे काळाच्या अधीन नाही, तर काळ संतांच्या घरी काय करतो? काळ गुलाम सलाम करी. तुक या घरी राबत असे तुकोबराय म्हणतात, अहो जगाला खात असेल काळ, जगा काळ खाय, पण आम्ही माथा दिला पाय. काळाची सत्ता आमच्यावर चालत नाही. बरं हे अहंकारानं बोलत नाहीत बरं का, वस्तुस्थिती सांगतात. मग आता मला सांगा अलौकिक काय आहेत? संत. संत आपला इथं आज मुद्द्याचा विषय. मग संत मुळी जगात अवताराला येतात कशासाठी? हा, संतांचं काहीतरी येण्याचं प्रयोजन असेल ना. या जगाच्या पाठीवर अशी कोणतीच हालचाल होत नाही की त्याच्या मागे काही कारण नसतं. असं काहीच होत नाही. छोटी जरी गोष्ट झाली ना तरी त्याच्या मागे काही ना काही हेतू दडलेला असतो. मग इथं तर संत अवताराला येणार आहेत. मग संत अवताराला कशासाठी येतात? महाराज फार गोड उत्तर दिलं. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. दीनजनांचा म्हणजे आपल्या तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी संत अवताराला येतात. पण आता प्रश्न इथं निळोबाराय आपल्याला विचारतात की जर ऐका, साधू संत जर दिनांचा उद्धार करण्यासाठीच येतात, बरोबर? साधू संत जर दिनांचा उद्धार करण्यासाठीच येतात तर निळोबाराय म्हणतात ते उद्धार करतात यात नवल काय? अभंगाचं शेवटचं चरण. संग
शेवटच्या चरणात सांगतात आपल्याला की काय, निळामने तिही संगेची तरणे दिने उद्धरणे नवल कोण. प्रश्नार्थक आपल्याला सांगितले की संतांचं कार्य काय आहे, दिनांचा उद्धार करणं. मग उद्धार केला यात नवल काय. मला सांगा, एखादा आजारी पेशंट डॉक्टरकडे गेला आणि त्यांना डॉक्टरने नीट केलं, तर डॉक्टरच्यात नवल काय. डॉक्टरचं कार्यच आहे ना त्याला नीट करणं, बरोबर. हा, मला सांगा, एखाद्या शिक्षकाची भूमिका फार मोठी आहे, पण एखाद्या शिक्षकाच्या हातून खूप चांगला विद्यार्थी घडला, पण यात नवल काय हो. शिक्षकाचं कार्यच ते काय आहे की तुम्ही विद्यार्थ्यांना घडवा, बरोबर की नाही. मग जर साधू संतांचं कार्यच जर दिनांचं उद्धार करणे असेल, तर माझे निळोबाराय आज प्रश्न विचारतात की दिने उद्धरणे नवल कोण. यात नवल काय. निळोबाराय म्हणतात यात नवल नाहीये. मग आता ऐका, निळोबाराय म्हणतात यात नवल काय नाही. मग नवल तर आहे तरी कशात हो. नवल नेमकं आहे तरी कशात. आता ऐका, नवल कसं निळोबारायांनी आपल्याला सांगितलंय आणि नेमकं नवल कशाला म्हणायचं, बर का. हा, नवल कशाला सांगितलंय आणि नवल म्हणायचं कशाला. तर तुम्ही आम्ही मनुष्य प्राणी आहे ना, या जगाच्या पाठीवर एकमेव असा प्राणी आहे की ज्याला विचार करण्याची शक्ती, बुद्धी, सामर्थ्य दिलेलं आहे, बरोबर. बाकीच्या कुठल्या प्राण्याला दिलं का हो. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. जगाच्या पाठीवर मनुष्याला, माणसालाच फक्त विचार करता येतो, बरोबर की नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. विचार करायला सांगतात का, कारण ती शक्ती फक्त मनुष्याला दिलेली आहे, बरोबर. मग मला सांगा, तुम्हा आम्हाला विचार करण्याची बुद्धी दिली आणि आपण विचार केला, यात नवल काय. बुद्धी दिली ना आपल्याला, बरोबर. बुद्धी दिली तर आपण विचार केलाच पाहिजे. योग्य अयोग्य, चांगलं वाईट, सुख दुःख हे आपल्याला कळलं पाहिजे, कारण आपल्याला बुद्धी देऊन पाठवलंय. आपल्याला काहीतरी अपेक्षेनं पाठवलं असेल की बाबा यांना मी बुद्धी दिली, नक्की हे यांच्या जीवनाचं सार्थक करून घेतील. कशाच्या जोरावर. बुद्धीच्या जोरावर. पण आता मला सांगा, तुम्हा आम्हाला बुद्धी दिली हे कळालं, पण या जगाच्या पाठीवर सगळ्यात निर्बुद्ध प्राणी म्हणजे काय हो. सगळ्यात निर्बुद्ध प्राणी जर कोणता असेल तर तो म्हणजे रेडा. आणि निळोबाराय म्हणतात की त्या निर्बुद्ध प्राण्याला सुद्धा वेद बोलायला लावलं. हे संतांचं नवल आहे अभंगाचं पहिलं चरण. मैसी पुत्र बोलवली पुत्र
आपल्या लक्षात आलं असेल. निळोबाराय सांगतात की ज्याला शक्ती बुद्धी सामर्थ्य दिलं त्याला तर विचार करता येईल, यात काही नवल नाही. पण या जगाच्या पाठीवर अहो नाथ बाबा म्हणजे पैठणचं वैभव आहे. या महाराष्ट्राचं, या देशाचं वैभव म्हणजे शांती ब्रह्म. जे संत आहेत, जे शांत आहेत आणि श्रीमंत आहेत असे नाथ बाबा, या नाथ बाबांच्या पैठण भूमीमध्ये जेव्हा ज्ञानोबाराय आदी करून चारही भावंड आले, कशासाठी? शुद्धीपत्र घेण्यासाठी. तिथे आल्यानंतर माझ्या ज्ञानोबारायांनी पैठणच्या ब्राह्मणांना विचारलं की अहो आम्ही संन्यासाच्या पोटी आलो, यात आमचा गुन्हा काय झाला? आम्ही संन्यासाच्या पोटी आलो, यात आमचा गुन्हा काय? आणि माझे ज्ञानोबाराय प्रतिउत्तर प्रतिप्रश्न करतात. तर पैठणच्या ब्राह्मणांना राग आला. ज्ञानोबाराय सांगतात की सर्वांच्या हृदयी तो परमात्मा आहे. हे सांगितल्यानंतर मग तर पैठणचे ब्राह्मण रागवले. म्हणे अरे काही काय सांगतोस, तोंडाला येईन ते बोलतोस, नाव ज्ञानदेव आहे म्हणून काही ज्ञानाच्या गोष्टी करशील का? हा, नाव तुझं ज्ञानदेव आहे म्हणून तू काहीही सांगशील त्याला आम्ही ज्ञान म्हणायचं? हे बघ इथून रेडा चाललाय, त्याचं सुद्धा नाव काय आहे? ज्ञान आहे. मग मला सांग, तुझ्यात आणि त्याच्यात एकच आत्मा म्हणतोयस, मग तू जर वेदांच्या श्रुती बोलल्या तर त्याला बोलता येतील का? म्हणे का नाही येणार. आणि माझ्या ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये तो रेडा आला, रेड्यावर हात ठेवला आणि निर्बुद्ध असणारा रेडा सुद्धा वेद बोलायला लागला. महाराज ज्ञानोबाराय सांगतात हे नवल. नवल कोणतं आहे? हे नवल आहे. उद्धार करतात यात नवल नाही. पण संतांच्या संगतीमध्ये, अहो संतांच्या संगतीमध्ये तुमचं आमचं भलं होईल यात नवल नाही. निर्जीव भिंत सुद्धा चालली, हे नवल आहे. चालवणे भिंती बैसोनिया, निर्जीव भिंत चालली. आता सांगायला फार फार गोड वर्णन आहे बरं का, पण आपल्याला पुढं जायचंय. एका एका दृष्टांताला थोडासा स्पर्श करत आपण पुढे जाऊ. या संतांच्या संगतीमध्ये आपल्या जीवनाचं भलं होईल यात काहीच शंका नाही. मला सांगा, देवाची प्राप्ती करायची कुणाची? आपल्या जीवनाचं परम ध्येय काय आहे? हा, आपले लौकिक ध्येय असू शकतात. मला डॉक्टर व्हायचे, मला इंजिनियर व्हायचे, मला मोठा श्रीमंत व्हायचे, व्यापारी व्हायचे, मला नाव कमवायचे, बरोबर? हे लौकिक आपले ध्येय असायलाच पाहिजे, कारण काही ध्येय नसेल तर जीवन निरस झाल्याशिवाय राहत नाही. पण सगळ्यांना सरते शेवटी, आयुष्याच्या शेवटी जायचंय कुठे? भगवंताच्या परमधामाला, बरोबर? भगवंताच्या गावाला जायचंय. मग आता भगवंताच्या गावाला जायचंय तर सहजासहजी जाता येणार आहे का? सामान्यांना जाता येणार आहे का? नाही. तर जायचंय कसं? तर जसं आपल्याला जर एखाद्या मोठ्या गावावरून जायचं असेल तर मध्ये टोल नाका भरावा लागतो की नाही? टोल भरावा लागतो ना. हा, मग देवाच्या गावाला जायचंय तर संतांचा टोल नाका आपल्याला भरावा लागतो. का भरावा लागतो? काय असं संतांच्या गावात आहे? काय असं संतांच्या गावात आहे की संतांचा टोल नाका भरावाच लागतो? फार गोड सांगतात. संतांची आगावी प्रेमाचा सुकाळ, संतांची आगावी प्रेमाचा सुकाळ, संतांची गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःखलेश. प्रेमाचा सागर जर कुठे असेल ना तर संतांच्या गावामध्ये आहे. आता तुम्हाला सगळ्यांना सामान्यांना कळेल असं सोपं एक दृष्टांत देऊन हा सिद्धांत पूर्ण करते. काय बघा,
आपण सकाळी सकाळी उठल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असं मी समजते की एखादं छोटंसं लहान बाळ असतं की नाही? बरं मला सांगा, ते लहान बाळ सकाळी सकाळी उठल्यानंतर कसं असतो? एकदम फ्रेश असतं का? नाही. कसं असतं? नाकातून गंगा यमुना, थोड्याशा माशा लागलेल्या, हे की नाही? असं आम्ही सुद्धा असेच मोठे झालोय, बरोबर? आपण डायरेक्ट असे रुमाल घेऊन नाही मोठे झालो, बरोबर? हे सगळं प्रवाह चालूच होते महाराज आपले, बरोबर? मग आपण सुद्धा अशीच मोठे झालो ना. ते लहान लेकरू एकदा अंगणामध्ये खेळत होतं. काय? अंगणामध्ये खेळत होतं. खेळत असताना काय झालं? समोरून त्याचे वडील आले. आता मला सांगा, ते लेकरू घाणीनं भरले हे त्याला कळत नाही, पण समोरून येणारा व्यक्ती माझे वडील आहे हे त्याला कळते. वडील जवळ आले, लेकरू बघितलं, लेकराची अवस्था बघितली आणि लांबूनच घरात गेले. का? कारण घाणीनं भरलेलं होतं ना. पण आता मला उत्तर द्या, कितीही घाणीनं भरलेलं असलं तरी त्याला कोण घेते हो? त्याला आई घेतेच महाराज. कसंही असलं तरी जिचं तिला आवडतं ना, काळं असू, गोरं असू, नक्ट असू, कसंही असू, पण जिचं तिला आवडतंच महाराज. का? कारण ते हृदय आईचं असतं. कारण 9 महिने 9 दिवस ज्या बाळाला आपल्या उदरामध्ये तिनं सांभाळलं. आणि बघा, एखाद्या आईला जर लेकरू झालं की तिला एक पत्र नाही पाठवावं लागत की याचा तुला सांभाळ करायचा आहे. ज्या अर्थी तू त्याला जन्माला घातलंय त्या अर्थी त्याचा सांभाळ तुलाच करायचा आहे, बरोबर? मग त्या लेकराला, ते घराच्या बाहेर अंगणात जे खेळत होतं ना, त्या घरातल्या लेकराला त्या आईनं काय केलं? घेतलं, उचललं, बाथरूम मध्ये गेली, सुंदर स्वच्छ मोती मेडिमिक्स कोणता पण लावा बरं का, तुम्हाला जो आवडतो, अशा साबणानं स्वच्छ आंघोळ घातली, कोरडा कपड्यानं कोरडं केलं, सुंदर मेकअप केला, शृंगार केला. आणि आता त्या लेकराकडं असं घेतलं त्या लेकराला आणि आता बघतीये आणि तिला वाटतं आता माझ्या लेकराला कुणाची दृष्ट नाही लागली पाहिजे महाराज. कारण बघा, लहान लेकरं आधीच दिसायला सुंदर असतात की नाही? आणि असे शृंगार करून आल्यानंतर ते अजूनच छान दिसतात, बरोबर? मग एवढं शृंगारलेलं बाळ, बरं का, एवढं गोड बाळ त्या आईनं पाहिलं आणि आईला वाटलं याला कुणाची नाही, माझीच दृष्ट लागन. म्हणून तिनं काय केलं? शेजारच्याच काजळाच्या डबीमध्ये बोट बुडवलं आणि सुंदर असा गालावर काजळाचा टिपका दिला. पण नजर न लागावी म्हणून लावलेला काजळाचा टिपका त्याचं सौंदर्य अजूनच वाढवू लागला ना. गोऱ्या गोऱ्या गालावर सुंदर काजळाचा टिपका, असं सुंदर सजवलं, शृंगार केला आणि अंगणामध्ये खेळायला सोडून दिलं. आता वडिलांचं घरातलं काम झालं आणि वडील बाहेर जात होते. बाहेर जात असताना त्या वडिलांची नजर आता त्या आपल्या मुलावर गेली आणि आश्चर्यचकितच झाले महाराज. काय होता असं तू? काय झाला असं तू? बरोबर. पण आता वडिलांची इच्छा की आता लेकरानं माझ्याकडं आलं पाहिजे. सोनू, पिलू, शोना, चल 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 करू लागले, बरं का. मग मला सांगा, असे वडिलांची आता अपेक्षा आहे की त्या लेकरानं माझ्याकडे यावं, पण आता लेकरू काही वडिलांकडे जात नाही. आता माझा दृष्टांत संपला. सिद्धांत फार गोडे ऐका. त्या लेकराप्रमाणेच आपण सुद्धा त्या जगाच्या बापाची लेकरं आहेत, बरं का. कोण आहेत? त्या बापाची आपण लेकरं आहेत. मग आपण जर डायरेक्ट बापाकडे जायचा प्रयत्न केला ना, तर आपण सुद्धा घाणीनं भरलेलो आहे महाराज. मग आम्ही म्हणाल कोणत्या घाणीनं भरलोय? तर काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार या षडविकारांनी आपण भरलेलो आहे. पण जेव्हा एखादी संत रूपी, ज्ञानोबारायण रूपी आई, तुकोबारायण रूपी आई, नाथ बाबांच्या रूपानं आई येऊन आपल्यावर भक्तीचा मेकअप करेल, भक्तीचा शृंगार करेल आणि आपलं अंतःकरण स्वच्छ करून पाठवेल ना, तेव्हा देव सुद्धा आपली अपेक्षा करेल की तुम्ही माझ्याकडे या. पण आता आम्ही म्हणू की आता देवा, आम्हाला माऊली सोडून कोणाचीच गरज नाही. तुका म्हणे तुम्ही निरविल्या वरी आणि मग माझ हरी उपेक्षिना. एकदा तुमच्या मार्फत स्वच्छ होऊन गेलो की देव सुद्धा माझी अपेक्षा करेल. विठ्ठल विठ्ठल. मग संतांच्या संगतीमध्ये एवढं सुख आहे, एवढं प्रेम आहे, म्हणून काय करायचं? संतन के संग लाग रे
तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई। ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई। ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई। ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई। हो बड़ो भाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। ध्रुव जी की बन गई प्रल्हाद जी की बन गई। छोट्याशा 5 वर्षाच्या ध्रुवाला सुद्धा नारदाची संगत घडली आणि जीवनाचा काय झाला, उद्धार झाला. म्हणून म्हणतात ध्रुव जी की बन गई प्रल्हाद जी की बन गई. होय तेरो बडो भाग रे तेरी अच्छी बनेगी. संतांच्या संगतीत आलात ना की फार कष्ट करायची गरज नाही, फार सायास करायची गरज नाही. कारण देवाच्या गावाला जायचंय, देवाला शोधायचंय. मग पर्याय फक्त संत संगतच आहे. कसा? श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. श्याम तेरे मिलने का सत्संग बहाना है. राधे तेरे मिलने का सत्संग बहाना है. मथुरा में ढूंढा तुझे गोकुल में पाया है. हो मथुरा में ढूंढा तुझे गोकुल में पाया है. वृंदावन की गलियों में मेरे श्याम का ठिकाना है. श्याम तेरे मिलने का सत्संग बहाना है. श्याम तेरे मिलने का सत्संग बहाना है. राधे तेरे मिलने का सत्संग बहाना है. श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. देवाला प्राप्त करायचं असेल तर सांगितलंय संतांची संगत फार महत्वाची. मग आता संतांची संगत मला सांगा, संत काही चौका चौकात बसले का हो? या आणि लाभ करून घ्या. संतांचे पुतळे आपण उभे केले चौका चौकात. हा, संत काही चौका चौकात बसले की आम्ही इथं बसलोय बाबा, या 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 आमचा लाभ करून घ्या. संत हे सहजासहजी भेटणारी वस्तू नाहीच मुळात. संत सहजासहजी भेटत नाही. बहु दुर्लभ आहे संत भेटी परी जग जेठी. करुणा केली त्या जगाच्या मालकानं जेव्हा करुणा येईल ना तेव्हा साधूची संगत आपल्याला घडेल. विठ्ठल विठ्ठल. साधूची संगत दुर्लभ आहे आपल्याला कळालं, पण संगत तर आपल्याला व्हायला पाहिजे. मग साधूची संगत दुर्लभ आहे पण व्हायला पाहिजे. साधूच्या संगतीमध्ये काय काय होतं? निर्बुद्ध असणारा रेडा सुद्धा वेद बोलतो. निर्जीव असणारी भिंत सुद्धा चालते महाराज. का? कारण या संतांचा महिमा सामान्य नाही. नोहे हा सामान्य महिमा
संतांचा जय हो. नोहे हा सामान्य महिमा संतांचा नोहे हा सामान्य महिमा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नोहे हा सामान्य महिमा संतांचा नोहे हा सामान्य महिमा संतांचा नोहे हा सामान्य महिमा संतांचा. संतांचा महिमा कसा आहे? सामान्य नाहीये महाराज. संतांचा महिमा हा सर्वसामान्यांना तर कळणारा नाहीच आहे. का सांगतात? अहो, आपल्या सगळ्यांना तुम्हाला आठवत असेल नसेल बरं का, चांगले जाणकार असाल ना तर तुम्हाला आठवेल. हा, पण आता सांगून झाल्यानंतर मला नंतर भेटा आणि सांगा आठवलं म्हणून बरं का. का? कारण संतांचा महिमा किती गोड आहे, किती अपार आहे, किती अगाध आहे. काय झालं होतं? 5 वर्षाचे नामदेवराय होते. किती? 5 वर्षाचे होते महाराज. आणि नामदेवरायांचे वडील म्हणजे दामू शेट्टी आणि गुणाई माता या दोघांचा म्हणजे घरचा नित्यनियम होता की देवाला नैवेद्य अर्पण केल्याशिवाय अन्नाचा एक घास सुद्धा खायचा नाही. रोजचा नित्यनियम चाललेला. पण एके दिवशी दामू शेट्टींना बाहेर जावं, कामानिमित्त बाहेर जाण्याची वेळ आली. प्रश्न पडला, देवाला नैवेद्य कोण अर्पण करणार? छोटा नामा दुडू 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 धावत आला. बाबा 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 बाबा, हा बाबा बाबा काळजी करू नका, देवाला नैवेद्य मी अर्पण करतो म्हणे. अहो, अंतकरण भरून आलं. 5 वर्षाच्या लेकराला ही बुद्धी व्हावी. आज 5 काय 60 वर्षाच्या माणसाला सुद्धा मोबाईल सुटत नाही. बरोबर? हा, कुठेही गेलो तरी हा बरोबर, जेथे जातो तेथे तू माझा सांगा. बरोबर, जिथे जाईल तिथे तू माझ्या सोबत. कोण? मोबाईल. हो, मोबाईल. बरोबर. मग मला सांगा, लहान लेकरात काय हो? लहान लेकराचं आपण म्हणतो की आमचं पोरगं मोबाईल शिवाय राहत नाही. आपणच जर 24 तास मोबाईल मध्ये असू तर त्याच्यावरती संस्कार होणारच ना. बरोबर की नाही? मग लहान 5 वर्षाचे नामदेवराय होते, पण काय मी नैवेद्य अर्पण करतो म्हणाले. आणि मग काय झालं? रात्री लवकर झोपले, पहाटेच उठले. आई 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 आई, अगं नैवेद्य लवकर तयार कर, देवाला भूक लागली असेल. आई गुणाई माता म्हणते, अरे नामा, देवाला उठू तर दे की, देवाला ब्रश करू दे, त्याला जरा आंघोळ काही आहे का नाही. अहो, भक्त येतील, काकडा होईल, भोपाळी होईल, आणि मग माध्यान्नीच्या वेळेला जा की नैवेद्याचं ताट घेऊन. कोण सांगतंय? गुणाई माता. पण आता नामदेवराय पहाटेच उठले होते. आणि बघा, आपण लवकर उठलो की लवकर भूक लागते. बरोबर की नाही? आता ज्या लवकर उठतात त्यांना कळत असेल, आणि ज्या पहाटे 8:30ला उठतात त्यांना काही मिळच नाही. बरोबर? मग लवकर उठलं की लवकर भूक लागते. मग नामदेवराय एक तर लवकर उठले होते, मग खरी भूक लागली होती नामदेवरायांना. मग आई लवकर 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 आवर, लवकर आवर. कसा बसा माध्यान्नीपर्यंत दम धरला आणि पंचपक्वानांचं ताट माझ्या गुणाई मातेनं सजवलं, तयार केलं, आणि म्हणे, नामा आता जा देवाला नैवेद्य अर्पण करून ये. नामदेवराय ताट घेऊन निघाले. ताट घेऊन निघाले, देवाच्या समोर ठेवलं आणि म्हणाले, करा सुरू. काय एवढं सहज? आता मला सांगा, करा सुरू म्हणलं की सुरू करायला काय ते